नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आपल्याला साधारणतः आपण मुलांना नाश्त्याला झटपट बनवायचं आणि जे मुलांच्या फार आवडीचं असतं बघा, तर असं एक आपल्याला नाश्त्यासाठी एक डिश बनवायची. तर ते आपण करणार आहोत बटाटा बॉल. खूप साधे आणि सोपी आणि झटपट होणार रेसिपी, कारण आपलं चॅनल आहे झटपट रेसिपी चॅनल आणि एकदम गावरान पद्धतीचा. तर आजची रेसिपी काही गावरान नाही आहे, तर आज खास मुलांसाठी आपण बटाट्याचे बॉल बनवणार आहोत. तर चला बघूयात आपण कसे बनवायचे बटाट्याचे बॉल. आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आपण एक 5 मिनिटात बनवतोय बटाट्याचे बॉल. तर बघा मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलं. तर इथे बघा मी एक 6 ते 7 बटाटे उकडून घेतलेत बघा. उकडून घेतले छान असे, म्हणजे जास्त उकडले तरी पण चालतात. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, तर मी इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे. हळद आपल्याला एकदम थोडीशी घालायची आहे. हळद एकदम थोडी घेतली बघा, मी नाही टाकली तरी चालेल पण मी थोडीशी घेतली. थोडी धना पावडर लागणार आहे, लाल तिखट आणि थोडा कांदा लसूण मसाला, कोथिंबीर आणि इथं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी. कॉर्नफ्लॉवर घेतलं. तुम्हाला थोडंसं बेसन पीठ मिक्स करायचं असलं तरी पण तुम्ही करा, पण शक्यतो कॉर्नफ्लॉवरनी म्हणजे आपले बटाटा बॉल छान होतात. तर चला सुरुवात करूया आपण बनवायला. मीडियम साईजचे एक 7 बटाटे घेतलेत आणि एक 10-15 बॉल तर आरामात होऊ शकतात. आणि मुलांना फार आवडतं बघा असं काहीतरी स्नॅक्समध्ये. तर बघा इथे आपण बटाटे आहे ना स्मॅशरने मॅश करून घेऊ. असे एकदम बारीक करायचेत आपल्याला, कारण त्यामध्ये आपल्याला परत कॉर्नफ्लॉवर ते मिक्स करायचं आहे सगळं. तर तुम्ही बटाटा किसून घेतला ना तरी चालेल, पण किसून घ्यायला आहे ना खूप थंड होऊन द्यायचा आणि नंतर किसून घ्यायचा, कारण गरममध्ये किसला आपण तर त्याला बघा थोडं पाणी सुटतंय. आणि बॉल बनवण्यासाठी आपल्याला बटाटा थंडच करून घ्यावा लागतो, कारण त्यात मीठ टाकतो ना आपण, तर असं जास्त पाणी नाही सुटलं पाहिजे. आणि आपल्याला यात तेल पण टाकायचे थोडंसं, मी तेल तुम्हाला दाखवलेलं नाही, पण तेल पण टाकायचं आपल्याला. तर खूप बारीक करून घ्यायचं असं आणि मग थोडं हाताने मळून घेऊ आपण, किंवा काटा चमच्याने पण तुम्ही असं दाबून घेऊ शकता. इथे बघा आपण मस्त बटाटा मॅश करून घेतलाय. कुठे असं जाडसर राहिलं नाही, एकसारखा झालाय बघा. आता आपल्याला त्यात आपण हळद थोडीशीच घेतली, हळद नाही टाकली तरी चालेल तुम्ही, मी थोडीशी घेतलेली आहे. इथे धना पावडर टाकायची आपल्याला थोडीशी, 1 चमचा घेतलाय बघा मी सगळं. लाल तिखट तुम्ही कसं तिखट खाता त्या आवडीनुसार करा, आणि तुम्हाला मुलांना करायचं असेल तर तिखट अगदी थोडं घाला. थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे बघा आपल्याला, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता तर आपल्याला बघा त्यात थोडंसं तेल घालायचं आहे. थोडंसं तेल घातलं अगदी मी आपला पोह्याचा चमचा असतो तेवढंच भर टाकले. वरून आपण त्यात कोथिंबीर टाकणार आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकू आपण. कॉर्नफ्लॉवर जसं बसेल तसं टाकायचं आहे, एकदम सगळं नाही टाकायचं. आणि त्याला चांगलं आपण हाताने मळून घेऊ. आता मी 4 चमचे टाकलेत बघा इथे कॉर्नफ्लॉवर. 7 बटाटे होते त्याला मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले. तरी ते बघा मी 7 बटाट्याला आपले पोह्याचे चमचे आहेत ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले. आणि भरपूर झालं आहे त्याला कॉर्नफ्लॉवर, जेवढं पाहिजे होतं तेवढं. तर आपण एक 2 मिनटं याला तसंच ठेवून देऊयात, जास्त नाही, 2 ते 3 मिनटं. इथे बघा आपण तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये, आणि तेल तापेपर्यंत आपण हे आपले बॉल बनवून घेऊयात. असे चांगले दोन्ही हाताने दाबून दाबून वळवायचे बॉल आपल्याला, कारण ते तेलात जाऊन सुटू नयेत म्हणून. तुम्ही याला वड्याचा पण आकार देऊ शकता किंवा गोल पण बॉल बनवू शकता. तुम्हाला जसा हवा आहे तसा आकार घ्या. मी असे बनवले.
लहान मोठे पण तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठे बनवा. मी ते मिडियम साईज बनवले. बघा आपण एक छोटा बॉल टाकून बघितला आहे, तर तेल आपलं चांगलं कडकडीत झालेलं आहे. आता आपण हे जे बनवलेले बॉल सगळे टाकून घेऊ. बघा छान आपले बॉल दिसतात. आणि लहान मुलांना तर असलं काय केलं ना खूप आवडतं. तुम्ही हे शेजवान चटणीसोबत किंवा सॉससोबत मुलांना द्या खायला, मुलं एकदम खुश होतात. बघा मस्त दिसतात, असे क्रिस्पी होणार आहेत आपले बॉल. आणि तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा. आणि झटपट मुलांना नाश्त्याला सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं किंवा टिफिनला पण देऊ शकता हे तुम्ही. आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही बनवायला. बघा छान भाजले. थोडंसं मंद गॅसवर भाजायचं आहे, चांगलं उकळून मग नंतर, कारण आतून ते भाजले गेले पाहिजेत. आणि हळद किंचित टाकायची किंवा टाकू नका, कारण हळदीने ते थोडेसे जळल्यासारखे होतात पटकन. नाही टाकले हळद तरी चालेल. मस्त भाजले बघा आपले हे. कसे दिसतात बॉल तुम्हाला, किती सोपं, किती काहीच साहित्य जास्त लागत नाही, आपल्या घरातच असते सगळं. आणि टेस्टला पण खूप छान. मुलांना खूप असं वेगळं काहीतरी केलं तर आवडतं खायला. तर तुम्ही नक्की करून बघा. तर आपले इथे बॉल भाजलेले आहेत बघा सगळे. आपण आपल्याला जाळीचे झाले काढून घेऊन गेले, तेल निथळे, त्याला तसं जास्त काही तेल राहत नाही. इथे बघा आपले छान असे बटाटा बॉल, आलू बॉल म्हणू शकता तुम्ही, तुम्हाला जे काय म्हणायचे ते म्हणा. आणि मी म्हणते बटाटा बॉल, कारण आपण मराठी आहेत त्यामुळं बटाटा बॉल म्हणू. कोणी आलू बॉल म्हणतं, कोणी काय म्हणतं. तर चला, छान असे आपले बटाटा बॉल इथे रेडी झालेले आहेत. आणि खूप छान सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तर तुम्ही हे आपली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि कमेंटमध्ये नक्की कळवत जा मला की कसे झालेत आपले बॉल. आणि सॉसबरोबर, शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. किंवा जे आपण इडलीला चटणी करतो ना, त्या चटणीबरोबर सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्हाला कोणती चटणी खायची तुमच्या आवडीनुसार, त्यानुसार तुम्ही चटणी घेऊन खाऊ शकता. तर चला, आपले हे बॉल कसे झालेत मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.